नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या या 6व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय शेळीपालनाचा खूप महत्त्वाचा विषय. कारण आपल्या प्राण्यांचं प्रोडक्शन किंवा आपल्या फार्मचं भवितव्य जे आहे, ते आजच्या या विषयावर अवलंबून असतं. मुळात 2 विषय असतात. एक विषय आपला कालचा कव्हर झालाय, तो म्हणजे प्राण्यांची खरेदी. कारण त्या शेळ्यांची खरेदी जी करणार आहे आपण, त्याच्यातूनच आपल्या शेळ्यांपासूनच आपल्याला पुढचं प्रोडक्शन मिळणार आहे. आणि जी चांगली करडं मिळणार आहेत, त्यासाठी आपल्या शेळ्याही चांगल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे ब्रीडिंगचा बोकड किंवा पैदाशीचा जो बोकड आहे, तोही चांगला पाहिजे. त्यासाठी पैदाशीच्या बोकडाची खरेदी कशी करावी किंवा पैदाशीचा बोकड कसा असावा, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर हा पैदाशीचा बोकड खरेदी करत असताना सुरुवातीच्या काळात लोकांच्या काय चुका होतात, त्याही समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या चुका करायच्या नाहीयेत. तर हे सांगत असताना मी आपले शिवारचे काही अनुभवही तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून त्या अनुभवांचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही पैदाशीचा बोकड खरेदी कराल, त्यावेळेस तो कॉन्फिडन्स तुमच्यात असेल किंवा तुमच्याकडून त्या चुका होणार नाहीत. त्यामुळे हा व्यवस्थित व्हिडिओ पहा शेवटपर्यंत लक्ष देऊन, सर्व गोष्टी शेवटपर्यंत समजून येतील. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगितला, पैदाशीचा बोकड तो आहे. तर या पैदाशीच्या बोकडाच्या विषयाचा अजेंडा काय-काय आहे? तर आपण बोकडाची जात कोणती असावी, ही थोडीशी समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर पैदाशीच्या बोकडाची गुणवैशिष्ट्ये कोणती पाहिजेत? त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत? त्या कोणत्या पाहिजेत? त्या आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर खरेदीतील चुका काय होतात? त्या समजून घेणार आहोत. कारण ह्या चुका आपल्याकडून झाल्या नाही पाहिजेत. नाहीतर नुकसान होतं. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे खुराक आणि आरोग्य, की ह्या पैदाशीच्या बोकडाचा खुराक काय असावा? त्याला काय खुराक दिला पाहिजे? आपण फीडिंगमध्ये बघितलंच आहे, पण फीडिंगच्या व्हिडिओमध्ये. पण त्याचबरोबर आज हा इंडिव्हिज्युअल विषय आपण मांडतोय त्याच्यामुळे इथेही सांगणं ते गरजेचं आहे. त्याचबरोबर आरोग्याची काय व्यवस्थापन करायचं त्याच्या, तेही आपण समजून घेणार आहोत. खूप बारकावे आहेत. हे कोणी जनरली सांगत नाही आपल्याला एवढ्या डिटेलिंगमध्ये. ते तुम्हाला मी आज सर्व गोष्टी शेअर करणार आहे. तर आपला पहिला मुद्दा जो आहे, तो म्हणजे बोकडाची जात कोणती असावी? आता तुम्हाला 2 फोटो तर ऑलरेडी इकडे दिसत असतील. तुम्हाला माहितीही असेल, हा उस्मानाबादी जातीचा बोकड आहे आणि हा बोकड जो आहे, तो पंजाबी बिटल जातीचा बोकड आहे. तर ह्या 2 जाती मी का दिलेल्या आहेत? तर मित्रांनो, याचं कारण असं, की महाराष्ट्रामधील लोकल मार्केट जे आहेत, म्हणजे आपलं मेन तर मार्केट आहे ते लोकल मार्केट आहेत. तर या लोकल मार्केटमध्ये मागणी जी आहे, ती गावठी किंवा लोकल जातीची किंवा उस्मानाबादी जातीची असते. त्या बोकडांची असते. जनरली त्या मार्केटमध्ये तुम्ही जर फिरायला गेला, तर काळे प्राणी दिसतील तुम्हाला. ब्लॅक कलरचे बोकड दिसतील. तर हे बोकडांचं प्रोडक्शन जनरली उस्मानाबादी किंवा आपल्या लोकल जातीकडूनच असू शकतं. त्यामुळे त्यामुळे ज्या जातीची मागणी आहे, त्या जातीमधलेच आपल्याला ब्रीडिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण उस्मानाबादी जाती वापरू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये आणि हळू-हळू जर तुमच्या भागामध्ये बिटल जातीचे क्रॉसिंग केलेले प्राणीही चालत असतील तुमच्या मार्केटमध्ये, तुम्हाला त्यासाठी मार्केटला व्हिजिट करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोललेलोच आहे. तर त्यासाठी बिटल जातीचा हा बोकडही तुम्ही वापरू शकता ब्रीडिंगसाठी. तर मुळात सांगायचं काय तर पैदाशीचं बोकड खरेदी करत असताना मार्केट पाहायचंय. बकरी मार्केट किंवा बाबा तुमच्या मार्केटला बाहेरचे बोकड चालत असतील. म्हणजे राजस्थानीचे बोकड दिसत असतील तुमच्या मार्केटमध्ये विक्री होत असतील किंवा खाटीक लोकं खरेदी करत असतील. आता मुंबईसारख्या मार्केटमध्ये, पुण्यासारख्या मार्केटमध्ये वगैरे बाहेरच्या जातीतील बोकड चालतात. म्हणजे उस्मानाबादी सोडून तिकडे राजस्थानी शिरोई पण असतात. व्हाईट कलरचे सोजेचे बोकड पण कटिंगसाठी चालत असतील. अशा वेगवेगळ्या जातींचे बोकड जर चालतात किंवा बोर जातीचा बोकडही चालत असेल. असे क्रॉसिंग केलेले बोकड चालत असतील, तर आपण त्या जातीमधला पैदाशीसाठी बोकड घेऊन क्रॉसिंग केलं तरी चालू शकतं. पण त्यासाठी मुळात साधी गोष्ट आहे. मार्केटमध्ये जी मागणी आहे, ते आपण पिकवलं पाहिजे. हे पहिल्यापासून मी सांगत आलोय. मार्केटमध्ये ज्या मागणी आहे, ज्याची आवक कमी येते किंवा मागणीच कमी आहे. अशी जात आपल्याला घेऊन उपयोग होणार नाहीये. त्यामुळे ज्या जातीची मागणी जास्त आहे, त्या जातीचाच बोकड खरेदी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मोस्ट ऑफ महाराष्ट्रातली जास्तीत जास्त ठिकाणी जेव्हा मी फिरलोय तिकडे मला उस्मानाबादी जात ही आहे, ती पॉप्युलर दिसली. कारण मार्केटमध्ये त्या जातीचे बोकड सहज विक्री होतात. त्यामुळे उस्मानाबादी जात किंवा जर पंजाबी जात जरी क्रॉसिंगसाठी वापरली तरीही चालू शकते. पण त्याची तुम्हाला शहानिशा ही मार्केटमध्ये जाऊनच केली पाहिजे. तिकडे जर अशा जातीचे बोकड क्रॉसिंगमधले बोकड लांब कानाचेही येत असतील, तर तुम्ही ती जातही वापरू शकता. बिटल जातही क्रॉसिंगसाठी वापरू शकता. वजन वाढ बिटल जातीची उस्मानाबादी जातीपेक्षा चांगली आहे. नक्कीच चांगली आहे. पण त्यासाठी तुम्हाला वजन वाढ चांगली आहे म्हणून बोकड तयार करायचे आणि पुढे जाऊन मार्केटमध्ये जर विक्री झाली नाही तर उपयोग काय? त्यासाठी मार्केट रिसर्च करणंही गरजेचं आहे. तर हे पैदाशीच्या बोकडाची जात कोणती असावी इथं तर मी क्लिअर केलं आता. त्याच्यानंतर पैदाशीच्या बोकडाची गुणवैशिष्ट्ये काय-काय असावीत, ते आपण आता हळू समजून घेऊया.
ह्या गोष्टी जेव्हा आपण पैदाशीचं बोकड एखाद्या ठिकाणावरून खरेदी करतोय किंवा कोणाकडून तरी आपण घेतोय, काही कोणत्याही प्रकारे असेल किंवा लॉट तुम्ही सुरुवातीचा खरेदी करायला चाललाय, तिकडे पायदेशीचा बोकड घेताय. तर त्यावेळेस काही गोष्टी बोकडामध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. त्या आपण सगळ्या आता इथं स्टेप बाय स्टेप पाहत जाऊ. तर पहिलाच मुद्दा आहे तो म्हणजे या बोकडाचं वय किती असावं, हे करणं गरजेचं आहे. आता पैदाशीचा बोकड जो आहे किंवा पैदाशीचा बोकड जेव्हा तुम्ही यूज करायला सुरुवात करता, तर त्याचं वय त्यावेळेस किती असावं? म्हणजे कोणत्या वयानंतर हा बोकड सक्षम असतो ब्रीडिंग करण्यासाठी? तर आपण सांगितलं ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पण, की प्राण्यांच्या दातावरून त्यांचं वय कसं ओळखायचं. तर त्यासाठी प्राण्याचे आपल्याला दात पाहायचेत. जसे तुम्हाला सांगितलं खालचा ओठ खाली आणि वरचा ओठ वरती केला, की त्याचे दात दिसतात प्राण्याचे. खालच्या बाजूला शेळी किंवा शेळ्यांना खालच्या जातींमध्ये खालच्या सॉरी खालच्या साईडला त्यांना दात असतात. तर या दातांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता त्याच्यावरून तुम्हाला समजेल, की 1.5 वर्ष वयाचा बोकड आहे ना, तो पैदाशीसाठी आपण मित्रांनो वापरू शकतो. कारण त्यावेळेस तो बोकड सक्षम झालेला असतो पैदाशीसाठी. जनरली आम्ही हे वय सांगतो, कारण लवकर बोकड ब्रीडिंगसाठी वापरणे योग्य नाहीये. त्यामुळे 1.5 वर्षानंतर तुम्ही जर बोकड वापरला पैदाशीसाठी तर चांगलं आहे. कारण काय होतं, जर तुम्ही 7व्या-8व्या महिन्यामध्ये 10व्या महिन्यामध्ये बोकड जर ब्रीडिंगसाठी वापरायला सुरुवात केली, तर त्या बोकडाचं लक्ष खाण्यामधून निघून जातं. तर खाण्यामध्ये त्याचं लक्ष राहत नाही आणि त्याच्यामुळे त्या तब्येतीला जे काही खायला टाकतोय आपण त्याची तब्येत होत नाही त्याच्यामुळे. अंगाला लागत नाही. त्याच्यामुळे त्या बोकडाचं वय जे आहे मित्रांनो, ते 1.5 वर्ष तरी कमीत कमी असलं पाहिजे. 18 महिने त्या वयाचा तो बोकड पाहिजे. त्यावेळेस तो ब्रीडिंगसाठी योग्य आहे. तर ते 18 महिन्याचा झालाय किंवा 1.5 वर्षाचा झालाय किंवा सक्षम झालाय ब्रीडिंगसाठी हे कसं ओळखाल? तर त्यासाठी तुम्ही हे दात पहा तुमच्या बोकडाचे. असे 2 दात हे इथले पुढचे जर दुधाचे दात पडलेले असतील आणि ह्या ठिकाणी पर्मनंट 2 दात आले असतील, तर तो बोकड आपण पैदाशीसाठी वापरू शकतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, की दातावरून वय कसं ओळखायचं. ठीक आहे, पहिली गोष्ट क्लिअर झाली, की बोकडाचं वय काय असावं? 1.5 वर्ष. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बोकड म्हणजे बांधण्याने किंवा त्याची शरीरयष्टी कशी असावी किंवा आकार कसा असावा ते आपण पाहणार आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही, ह्या बोकडाची मुळात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बोकडाचे अंडकोश जे टेस्टिकल्स असतात, ते व्यवस्थित पाहिजेत. कारण त्याच्यावरच ब्रीडिंग ठरणार आहे. त्यामुळे हे दोन्ही टेस्टिकल बोकडाचे व्यवस्थित पाहिजेत. त्याच्यानंतर बोकडाच्या अंगावर मित्रांनो जेव्हा तुम्ही खरेदी करायला चाललाय किंवा घेताय बोकड, त्यावेळेस त्याच्या अंगावर चकाकीच पाहिजे. कारण चकाकी असणं म्हणजे हा बोकड निरोगी आहे. सरळ सोपी गोष्ट आहे. हा बोकड निरोगी आहे आपल्याला एवढ्यावरून क्लिअर होतं, की चकाकी ज्याच्या अंगावर असेल ज्या बोकडाच्या, म्हणजे तो बोकड निरोगी आहे. त्याचं फीडिंग व्यवस्थित होतंय. त्याच्यात मिनरलची कमतरता नाहीये, काही नाहीये. तर अशा प्रकारे ह्या बोकडाची चकाकी पहा तुम्ही अंगावर त्याच्या. तर तशा टाईपमध्ये बोकडाच्या अंगावर चकाकी पाहिजे. ही दुसरी गोष्ट, हे दुसरं लक्षण आहे. त्याच्यानंतर बोकडाचा बांधा जो आहे, बांधा म्हणजे काय? ह्याची लेंथ पहा तुम्ही. लेंथ किती लांब आहे? त्याची हाईट पहा तुम्ही. ह्या हाईट, लेंथ ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर ह्या बोकडाच्या पुढच्या दोन्ही पायातील अंतर जे मित्रांनो असतं, तेही रुंद पाहिजे. कारण ज्यावेळेस बोकड क्रॉसिंग करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला पुढे कळेलच, मी सांगेन, दाखवेन तो व्हिडिओ. त्यावेळेस तुम्हाला कळेल का गरजेचं असतं. बोकडाची हाईट असणं का गरजेचं आहे. ह्या तुम्हाला गोष्टी पुढे जाऊन क्लिअर होतीलच. तर ह्या बोकडाचा बांधा लांब पाहिजे, त्याची हाईट चांगली पाहिजे, त्याच्या अंगावर चकाकी पाहिजे, त्याचे अंडकोश, टेस्टिकल्स व्यवस्थित पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं बोकड घेऊन येतात लोकं ब्रीडिंगसाठी आणि त्यांनी त्याचे टेस्टिकल्स पाहिले नसतात, अंडकोश पाहिलेले नसतात. एकाच साईडची गोटी असते त्याला, दुसऱ्या साईडची गोटी नसते. उपयोग होत नाही अशा बोकडांचा. ब्रीडिंग योग्यच नसतात हे बोकड. क्वचित जर शेळी जरी फिट जरी राहिली, तरी पुढची पैदास आहेत त्या बोकडांना पण एकच गोटी येते. त्यामुळे अशा प्रकारचे बोकड जे आहेत, ते मार्केटमध्ये चालत नाहीत. कोणी खरेदी करत नाही त्यांना किंवा खरेदी करत असेल तर खूप पाडून किंमत मागतात. तर अशामुळे अशा प्राण्यांची विक्री आहे, ती होत नसल्यामुळे आपल्याला त्या टाईपचं ब्रीडिंगही करायचं नाही. त्यामुळे बोकड पाहताना ही गोष्ट पहिली आपल्याला नोट डाउन करून घ्यायची आपल्याकडे, की बाबा ह्या बोकडाची टेस्टिकल व्यवस्थित आहेत का? पहिली गोष्ट ही, नंतर पुढचं. त्यामुळे हे पॉइंट जरा लिहून घ्या तुम्ही शक्य असेल तर. कारण त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील. ज्यावेळेस तुम्ही ना खरेदी करायला जाणार आहे, तेव्हा ही लिस्ट बरोबर ठेवायची. टिक मार्क करून जायचं. हां, चला हा घेतोय ना, टिक, टिक, टिक. हा बरोबर आहे बाबा, ह्याचे दोन्ही टेस्टिकल व्यवस्थित आहेत. ह्याच्या अंगावर चकाकी पण दिसते चांगली. बोकडाचा बांधा वगैरे लांब आहे, सगळं व्यवस्थित आहे, वयात पण बसतोय, घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जा पुढे. तर ही गुणवैशिष्ट्ये ह्या पैदाशीच्या बोकडाच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, की पायातील अंतर जे आहेत आणि छातीच्या जी आहे प्राण्याची ती भरदार असली पाहिजे. अशी लहान नसली पाहिजे शेळीसारखी. मोठी असली पाहिजे, भरदार असली पाहिजे. तर तेही तुम्हाला आता पुढे क्लिअर होईलच. तर त्याच्यानंतर मग बोकडाचं म्हणजे गुणवैशिष्ट्य सांगितलं आता मी, की त्याचे अंतर का पाहिजे त्याच्या पायामध्ये पुढच्या रुंद पाहिजेत का, लांबी का पाहिजे, तर तुम्हाला ह्याच्यावरून समजून येईल.
की तुम्हाला बोकड फिट करताना ह्या गोष्टींची गरज असते. आणि बोकड आपला जो मित्रांनो आहे तो निरोगी असला पाहिजे, तापट पण असला पाहिजे. कारण मग ॲक्टिव्ह असला पाहिजे मुळात. कारण तुम्ही आता पाहताय, हा बोकड शेळीच्या पाठीमागे लागलाय, शेळी हिटवर आली आणि तो फिट करतोय. सोजत जातीचा बोकड आहे तो आणि अजमेरी जातीची शेळी आहे. तर थोडीशी शेळी इकडे-तिकडे पळते. आपण काय करतो, पैदाशीच्या बोकडाच्या कप्प्यामध्ये ज्यावेळेस ही शेळी येते, त्यावेळेस तिला सोडून देतो. अशा वेळेस बोकड शेळीच्या पाठीमागे लागलेला असतो आणि बऱ्याच वेळा शेळी फिरवत असते त्या बोकडाला. पण जर ती शेळी पळत असेल जास्त, तर आपण जाऊन मध्ये जर शेळीला पकडलं, तर आता त्या शेळीला बोकडाने फिट केलं. तशा टाईपमध्ये आपण शेळीला फिट करून घेऊ शकतो. परत एकदा व्हिडिओ लावतो, समजून घ्या. ओके. परत एकदा व्हिडिओ लावलेला आहे मित्रांनो. व्यवस्थित पाहून घेतलं तर तुम्हाला कळेल, की बोकड लांब असेल तर शेळी फिट करताना त्याला अडचण येत नाही. नाहीतर लहान असेल तर त्याला तिथपर्यंत तो पोहोचणारच नाही. इन्सेमिनेशन होणारच नाही. त्यामुळे मेटिंग होणार नाही. त्यामुळे बोकडाची लांबी पाहिजे आपल्याला. बोकड असा थोडासा वेळ पाठीमागे लागेल, व्यवस्थित फिट करता पण येणार नाही. त्याला 1-2 वेळा ट्राय करेल. शेळीला पकडायचा प्रयत्न करेल. पण शेळी ती निघून जाईल पुढे. असं पण होतं किंवा शेळी कोपऱ्यात जाऊन उभी राहते. त्याची वेगळी कारणं आहेत. शेळी कोपऱ्यात जाऊन उभी राहते त्याचं कारण काय? तर शेळी त्या बोकडाच्या सहवासात जास्त नसल्यामुळे असा प्रकार होऊ शकतो. तर आपण ती शेळी जर त्या थोडा वेळ ठेवली त्या बोकडाच्या कप्प्यात, तर ती बरोबर रुळते त्याच्याबरोबर आणि अशा पद्धतीनं पकडावं लागतं आपल्याला कधी-कधी. बऱ्याच वेळा पकडावंही लागत नाही आणि त्यावेळेस बघा त्याचं इन्सेमिनेशन झालं. तर त्यामुळे असं मीटिंग झाल्यानंतर आपण मग त्या शेळीला थोडा वेळ तिथे ठेवलं तरी चालतं. नाही ठेवून नंतर मग परत आपण बाजूला काढून तिच्या कप्प्यामध्ये सोडलं तरी चालतं. तर एका दिवसामध्ये ती शेळी किती वेळा फिट करायची? मित्रांनो जास्तीत जास्त 2 वेळा करा. 2 वेळा ती शेळी फिट केली तरी चालेल. तुम्हाला ह्या गोष्टी पुढे जाऊन आपण शेळ्यांचे सायकल ज्यावेळेस पाहणार आहोत, त्यावेळेस त्यांचं प्रजनन सायकल जी पाहणार आहोत आपण शेळीची, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतीलच तुम्हाला. पण अशा पद्धतीनं बोकडाकडून तुम्ही शेळी फिट करून घेऊ शकता. तसं त्यासाठी कारण त्याचं तेच होतं मित्रांनो, की लांबी पहा बोकडाची व्यवस्थित लांबी आहे. हाईट त्याची चांगली पाहिजे, पुढच्या पायातील अंतर पाहिजे. त्यावेळेस ती शेळी चांगली फिट होणार आहे. आणि मुळात बोकड जो आहे तो जरा आपला ॲक्टिव्ह पाहिजे. कारण तो त्यावेळेस शेळी शेळी त्याला भरपूर फिरवते कप्प्यामध्ये पण त्या पर्टिक्युलर. त्यामुळे मोठा कप्पा नसावा, नाहीतर त्या मोठ्या कप्प्यात आपला बोकड दंबून जाईल. त्या शेळीच्या पाठीमागे पळता-पळता. त्यामुळे छोटासा कप्पा असावा 10x10 चा असेल तरी चालेल आणि त्या 10x10 च्या कप्प्यामध्ये शेळीला सोडलं की शेळी पटकन फिट होते. एक 2-3 वेळा बोकड ट्राय करतो त्याच्यानंतर फिट होऊन जाते. अंदाज घेऊन फिट करून टाकतो तो. तर ही गोष्ट तुम्हाला समजली. का हाईट लांब पाहिजे? त्याच्या दोन्ही पायातील अंतर तसं का पाहिजे? त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे बोकडाबद्दलचा, तर तो म्हणजे बोकड जो आहे मित्रांनो, तो जुळ्यातील असावा. आता परत जसं शेळीचं पण मी सांगितलं होतं, की शेळी पण जुळ्यातली असावी. असं काही 100% कुणाची शाश्वती नाही किंवा कोणी सांगत नाही आपल्याला ठाम, की 2 जुळ्यातील असेल तरच त्याला जुळे होतील किंवा सिंगल होणार नाही, असं काही नाही. जुळ्यातला बोकड असेल तर त्यालाही सिंगल करडू होतं. पण असं बोललं जातं ते सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, की जुळ्यातील असेल तर उत्तम आहे. शंका राहत नाही आपल्या मनामध्ये. त्यामुळे जुळ्यातील बोकड असेल तर तो प्रिफर करावा. तुम्ही जर फार्मवरून बोकड घेताय, तर तुम्हाला असे जुळे आता हे पहा आपल्या फार्मवरचे बोकड आहेत, शिवारच्या फार्मवरचे. ह्या शेळीला हे दोन्ही बोकड झालेले आहेत. एक वयाचेच झाले. मग एकाच टायमिंगचे हे दोन्ही बोकड आहेत. जुळे झालेले आहेत. चांगले वजन पण त्यांचं भरलं होतं. तर असं जुळ्यातला बोकड असावा. जुळ्यातील म्हणजे काय? मुळात लहान घ्यायचा का मोठा घ्यायचा ते आपण सांगणारच आहे. पण जुळ्यातील म्हणजे एका वेळेस ते दोन्ही जन्माला आलेत किंवा एक पाट आले, एक बोकड आले आणि त्यातला बोकड घेतोय किंवा दोन्ही बोकड जन्माला आले, त्यातला एक बोकड आपण घेतोय. तर अशा टाईपचं रेकॉर्ड तुम्हाला असं मिळालं त्या बोकडाचं पर्टिक्युलर पाहायला, तर तो बोकड त्याच्यातून तुम्ही खरेदी करू शकता. तर बोकड जुळ्यातील असलेला उत्तम. त्यानंतर खरेदीतली चुका काय असतात, तर तुम्हाला आत्ता जे बोललो, की लहान बोकड असावं का मोठं बोकड असावं याच्याबद्दल बोललो होतो. तर ती गोष्ट आता मी इथे क्लिअर करणार आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो ही चूक होते लोकांची. लोकं काय बोलतात किंवा इव्हन आपणही सुरुवातीच्या काळात मीही स्वतःच्या सुरुवातीच्या काळात ते केलं होतं, की सुरुवातीच्या काळात आपल्याला गुंतवणुकीला एवढे पैसे नसतात. मग आपण काय बोलतो, लहान बोकड घेऊ. आता पहा हे, आपण जनरली काय करतो, असे लहान बोकड घ्यायचा प्रयत्न करतो. आता हे बोकड आहेत ते 6-1 महिन्याचे आहेत जवळपास. बिटल जातीचे बोकड आहेत. तर बरेच लोकं येतात माझ्याकडे आणि ह्या वयाच्या बोकडांची मागणी करतात. मग मी लोकांना सांगतो, की एवढे लहान बोकड घेऊ नका. कारण मुळात हे बोकड तरी मोठे झाले, लोकं माझ्याकडे अशा लहान बोकडांची मागणी करतात. आता हा फोटो जो आहे साईडला दिलेला लहान, तो ह्या दोन्ही बोकडांचा जन्मानंतरचा आहे. काही दिवसानंतरचा आहे फोटो. तुम्हाला कळलं असेल हे व्हाईटवरून हे बोकड व्हाईट आहे, हे असं कळलं असेल त्याच्यावरून तुम्हाला तो थोड्या वेळ दिवसानंतर कलर जो आहे तो स्प्रेड आउट होऊन जातो. तर लहान बोकडांची मित्रांनो अजिबात खरेदी करू नये आणि ह्या बोकडांचीही खरेदी करू नये. एवढ्या लहान बोकडांची पण खरेदी करू नये. त्याचं कारण काय?
तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा बोकड खरेदी करता, समजून चला की आता आपण 6 महिन्याचा बोकड खरेदी केला. मी एवढ्या लहान बोकडांकडे जात नाही एवढ्या, पण ह्या बोकडांकडे जातो. जर एवढा 6 महिन्याचा, 7 महिन्याचा जरी बोकड खरेदी केला, तुम्हाला मी सांगितलं की बोकडाला आपल्याला वापरायचं कधी? तर 15 महिन्यानंतर, पण सॉरी 1.5 वर्षानंतर, 18 महिन्यानंतर. तर 1.5 वर्ष होईपर्यंत ह्या बोकडावर आपल्याला खर्च करावा लागतो मित्रांनो. आणि तोपर्यंत जो खर्च होतो, त्याचबरोबर ह्या बोकडाची आपण रिस्क जी घेत असतो, की हा बोकड आपल्याकडे ठेवतो, एवढा मोठा प्राणी आपण तयार करतोय. मधल्या काळामध्ये काही होऊ शकतं, बोकड आजारी पडू शकतो किंवा त्याला काहीतरी त्रास होऊ शकतो, मोडतोड होऊ शकते कुठे. तर ह्या गोष्टींची रिस्क आपल्याला असते. त्याच्यामुळे एवढा मोठा प्राणी लहानपणापासून तयार करणं परवडत नाही. ब्रीडिंगसाठी तर तयार करणं परवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही लोकांना काय सांगतो, मोठा प्राणी डायरेक्टली घ्या. कारण ही चूक जी तुम्हाला आहे, तुम्हाला तर सांगतो पुढचं एक. तर ही चूक आम्ही सुरुवातीच्या काळात केली होती. आता हा बोकड बघा तुम्ही, हा पण उस्मानाबादी, प्युअर उस्मानाबादीचा बोकड आहे. त्याचं वय आत्ताशी एक जवळपास तो 2 वर्ष पण नाही झाला. 1.5 ते 2 वर्षाच्या मधला आहे. तर त्याचा फोटो पहा तुम्ही. एवढा लहान असताना मी त्याला घेऊन आलो होतो. 4 महिन्याचा असताना त्याला घेऊन आलो होतो आणि 4 महिन्यानंतर पुढे मला त्याला वापरण्यासाठी जवळपास मी एक सव्वा ते दीड वर्ष कमीत कमी त्याच्या पुढं मी त्याला सांभाळ केलेला आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतरच त्याला फिट करण्यासाठी, शेळी फिट करण्यासाठी वापरायला लागलो. पण या मधल्या काळामध्ये माझं नशीब व्यवस्थित चांगलं होतं, म्हणून तो बोकड माझ्याकडे चांगला तयार झाला, व्यवस्थित राहिला. पण तो 1.5 वर्षाचा खर्च माझ्याकडे राहिला. त्याचबरोबर टांगती तलवार असते, की यार एवढा मोठा प्राणी आपण पाळतोय, पण उद्या काय झालं याला, आजारी पडला, काय झालं तर? मग ते कुठपर्यंत जातं. त्याच्यामुळे एवढा लहान प्राणी आहे, तो असा तयार करणं परवडत नाही मित्रांनो. माझं क्वचित नशीब चांगलं लागलं म्हणून तो राहिला व्यवस्थित. कारण मी पाहिलेले आहेत लोकांकडे. मोठा लहान प्राणी घेतात लोकं, सांभाळ-सांभाळ करतात त्याचा आणि नंतर काहीतरी आजारीच पडतो. वजन कमी होऊन जातं, शिंग तुटतं बोकडाचं, भांडणं करतात बोकडं एकमेकांशी. तर अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे लहान बोकड घेऊन त्याच्यावर खर्च करणं योग्य नाही मित्रांनो. तर हा बोकडाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला, की हा बोकड एवढ्या वर्षानंतर असा तयार झालेला आहे आपला आणि हा आपण आता उस्मानाबादीसाठी ब्रीडिंगसाठी वापरतो. तर त्याच्यानंतर खरेदीतील ही चूक तर तुम्हाला समजली. आता पुढची एक चूक आहे खरेदीची ती म्हणजे बोकडाचं म्हणजे कलर पाहून बोकड खरेदी करणे. कलर तर पाहायला पाहिजे त्याच्यात काही चुकीचं नाहीये. पण कलर पाहत असताना त्या बोकडाचा बांधा व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. हा बोकड पहा तुम्ही. अजमेरी जातीचा राजस्थानीच बोकड आहे. ह्या बोकडामध्ये चुकीची गोष्ट एवढीच आहे मित्रांनो, की हा गुंडळलेला किंवा लांबीने लहान असणारा बोकड आहे. म्हणजे गुंडळलेला म्हणजे आम्ही त्याला काय बोलतो गुंडळलेला, तर त्याची लांबी जास्त नसते. तो पोटाने वाढलेला असतो. त्याचं पोट पहा तुम्ही. पोटाने वाढलाय पण त्याची लांबी कमी झालेली. असा बोकड आहे तो मित्रांनो ब्रीडिंगसाठी घेणं परवडत नाही, गरजेचं नाहीये. उपयोगाचंच नाहीये. कारण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, शेळी फिट करताना बोकड कसा लागतो, लांब का लागतो? कारण एवढा लहान बोकड जर तुम्ही असं लांबीने घेणार असाल फक्त कलर पाहून किंवा तो ॲक्टिव्हिटी पाहून त्याची, तर उपयोग होणार नाही मित्रांनो. त्यामुळे असा लहान बोकड जो आहे, तो लांबीने लहान बोकड जो आहे, तो घेणं टाळावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जो, तो म्हणजे खुराक आणि प्राण्याचं आरोग्य. आता खुराक प्राण्याला ब्रीडिंगच्या बोकडाला खुराक नक्की कोणता द्यायचा आहे? तर मित्रांनो, ब्रीडिंगचा बोकड जो आहे, त्याला आपला रेग्युलरचा खुराक तर द्यायचाच आहे. रेग्युलरचं म्हणजे जे काही आपण बाकीच्या प्राण्यांबरोबर त्याला टाकतोय, जो तुम्हाला सांगितलं होतं ब्रीडिंगच्या बोकडाला तुम्ही एक 350 ग्रॅमपर्यंत खुराक देऊ शकता. तो खुराक तर द्यायचाच आहे आपल्याला. पण त्याचबरोबर आपल्याला ब्रीडिंगच्या काळात म्हणजे ज्यावेळेस बोकड जो आहे, तो पण ब्रीड करत असतो. ज्यावेळेस शेळीबरोबर मेटिंग त्यांचं चालू असतं, तो सीझन जो चालू असतो, त्या काळामध्ये त्याला प्राण्याला ह्या 100 ते 200 ग्रॅम आपल्याला उडीदाचा खुराकही चालू करायचा आहे. 100 ते 200 ग्रॅम उडीद म्हणजे प्युअर उडीदला देणं गरजेचं आहे. उडदाची चुनी नाही बोलत मी. उडदाच्या डाळीच्या वरचं टरफल नाही बोलत. उडीद देणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस त्या बोकडाच्या अंगात ताकद राहते. कारण ब्रीडिंगच्या काळामध्ये बोकडाच्या अंगात ताकद राहणं गरजेचं आहे. कारण त्याला बऱ्याच शेळ्या त्या काळामध्ये फिट करायच्या असतात. आणि एक शेळी आपण 2 वेळा तरी फिट करून घेतो. त्याच्यामुळे त्या काळात त्याला रेग्युलरचा खुराक तर द्यायचाच आहे. त्याचबरोबर 100 ते 200 ग्रॅम उडीद द्यायचे. हे अनुभवातून सांगतोय तुम्हाला. नोट डाउन करून ठेवा कुठेतरी. उडीद द्यायचे आपल्याला. बाकी जर देताय त्याच्याबरोबर एक्स्ट्रा फीड द्या. बोकडाच्या अंगात ताकद राहील. कारण ह्या दिवसाच्या काळामध्ये मित्रांनो, बोकडाचं खाण्यामध्ये अजिबात लक्ष नसतं. तो चारा तर खाणारच नाही. तुम्ही पाहाल त्याच्यासमोरचा चारा तसाच राहिला असेल. पण खुराक जर टाकला तर खुराक पटकन खाऊन घेतो तो. त्यामुळे खुराकाचं प्रमाण तर वाढवत नाहीच आहे. अगदी ब्रीडिंगच्या काळात तुम्ही अर्धा-अर्धा किलो त्याला खुराक जरी दिला तरी चालेल आणि हे वरती एक्स्ट्रा जरी उडीद दिलं तरी बोकडाच्या म्हणजे त्याचं डायजेशन कसं आहे ते पाहून द्यायचं आहे आपल्याला. पण एकदम देऊ नका अर्धा-अर्धा किलो. तो कसा रेग्युलर खातोय, किती खातोय त्याच्याप्रमाणे थोडी-थोडी त्याच्यात वाढ करा खुराकामध्ये. जर समजून चाला तो 300 ग्रॅम खातोय, तर 300चं 350 ग्रॅम करा, 400 ग्रॅम करा हळू आणि त्याच्यानं ब्रीडिंगच्या काळामध्ये फक्त. आणि त्याच्याबरोबर 100 ते 200 ग्रॅम जे तुम्हाला परवडेल तेवढं 100 ते 200 ग्रॅममध्ये तुम्ही उडीद द्या.
काही प्रॉब्लेम नाही. हे झालं खुराकाबद्दलचं. आता त्याच्यानंतर बोकडाच्या आरोग्याबद्दल काय काळजी घ्यायची? तर बोकडाच्या आरोग्याबद्दल मित्रांनो, ते सांगितलं तुम्हाला, की ह्या काळामध्ये बोकडाची झीज बरीचशी होत असते मेटिंगमुळं, ब्रीडिंगमुळं. तर त्या काळात त्याला 5 ते 7 मिली 5 ते 7 दिवस 10 ते 15 एम-एल आपल्याला त्याला मल्टीस्टार पाजायचं. आता मल्टीस्टारचं औषध मिळतं. मल्टीस्टार पाजा किंवा वायमेरेल पाजा. हे 2 औषधं मिळतात मेडिकलमध्ये. हेही तुम्हाला क्लिअर होईल पुढे जाऊन औषधांच्या व्हिडिओमध्ये. तर तिकडे तुम्हाला हे 2 औषधं जे सांगितलेले मल्टीस्टार किंवा वायमेरिल हे बोकडाला फ्रेश ठेवतात, स्ट्रेस रिलीफ करून टाकतात त्याच्यावरचा. तर ह्या काळामध्ये आपण हे औषध बोकडाला पाजलं तरी चालतंय. बोकडाचं औषध असं पाजायचे तेही पुढे कळेल तुम्हाला. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये होतील पुढे हळू जसा कोर्स आपला पुढे जाईल, तशा गोष्टी हळू सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत तुम्हाला. कोणतीच अशी गोष्ट मागे राहणार नाहीये. तर मल्टीस्टार आणि वायमेरिल हे 2 प्रकारचं औषध जे आहे तुम्ही 5 ते 7 दिवस मित्रांनो, त्या काळामध्ये तुम्ही 10 ते 15 एम-एल त्या बोकडाला पाजायचे. ठीक आहे. त्यानंतर खुराक आणि आरोग्यामध्ये दुसरी गोष्ट मित्रांनो आहे ते म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या ओळखीचा कोणीतरी आपला मित्र असतो. आपलं फार्म आपण चालू केलेलं असतं आणि आपल्या फार्मवर तो त्याची शेळी घेऊन येतो आणि म्हणतो, "माझी शेळी हिटावर आलेली आहे, तेवढी शेळी फिट करून दे." आपल्यालाही वाटतं आपला मित्र आहे, देऊ फिट करून. पण मित्रांनो, ही आपण चूक करत असतो. कारण इथे आपण रिस्क आपल्या फार्मवर बोलवत असतो. त्याचं कारण काय आहे? तर प्राण्याला प्रजनन संस्थेचा, शेळीला ब्रुसेलोसिस नावाचा हा एक आजार आहे, हे एक विषाणू आहे. त्याच्यामुळे जो आजार होतो त्याच्यामुळे शेळी अबॉर्ट होते. गाब टाकते, बाहेर टाकते. म्हणजे तिचा गर्भपात होतो. तर त्याच्यामुळे अशा वेळेस हा बोकड म्हणजे जर बोकड हा आपण जर मेटिंगसाठी बाहेरच्या शेळीला जर वापरत असू, तर समजून चला त्या शेळीला जर तो आजाराचे विषाणू तिच्यामध्ये असतील, तर तिच्यामुळे आपल्या ह्या बोकडाला तो आजार होऊ शकतो आणि बोकडाकडून आपल्याला नकळत बाकीच्या शेळ्या आपण फिट करतो. त्याच्यामुळे बाकीच्या शेळ्यांनाही तो आजार ब्रुसेलोसिस हा आजार बाकीच्या शेळ्यांनाही होऊ शकतो. त्याच्यामुळे बाहेरच्या फार्मवरची मित्रांनो शेळी किंवा बाहेरच्या कुणाची शेळी ज्याच्यावर आपलं लसीकरण झालं नाही, ज्या शेळ्यांचा आपल्याला विश्वास नाही, त्या शेळ्या फार्मवर फिट करून देऊ नये. अजिबात देऊ नये. त्याच्यासाठी त्या व्यक्तीला सरळ सांगा, की "बाबा हे बघ असं-असं आर्टिफिशियल सीमेन पण मिळतं. आर्टिफिशियली इन्सेमिनेशन किंवा सीमेस पण म्हणतात लोकं. ते देऊ शकतो आजकाल शेळ्यांना, तर ते दे तू बाबा." कारण काय आपलं फार्मचं भवितव्य आपल्या बोकडावर अवलंबून आहे. आपण आपल्या बोकडाला इन्फेक्ट करून चालणार नाहीये. तर ही रिस्क असते. जनरली लोकं ह्याच्यात लक्ष देत नाही. पण आपण जर हा व्यवसाय करतोय, तर ह्या रिस्कचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे बाहेरच्या शेडवरची शेळी जी आहे ती फिट करून देऊ नका. कारण मुद्दामहून त्यासाठी मी ह्या गोष्टी आपल्या स्लाइड्समध्ये ॲड केलेल्या आहेत. कारण ह्या गोष्टी मिस करतात लोकं. मीही सांगताना तुम्हाला कदाचित विसरलो असतो गडबडीमध्ये. त्यासाठी मी हे स्लाईड वगैरे व्यवस्थित बनवलेले आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ब्रुसेलोसिस नावाचा एक आजार आहे हा. त्याच्यामुळे शेळी जी आहे तिचा गर्भपात होत असतो आणि त्याच्यामुळे उपयोग काय होणार आहे? आपली शेळी जर अक्षरशः प्रेग्नंट राहील वगैरे, काही दिवस प्रेग्नंट राहील, 3 महिने, 3.5 महिने, त्याच्यानंतर गाभ टाकेल. काही उपयोग होणार नाही. ती करडेही मिळणार नाहीत आणि त्यामुळे गाभ टाकत असताना शेळीचाही घातपात होऊ शकतो बऱ्याच वेळा. असे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे बाहेरची शेळी फिट करायची नाही. त्यानंतर पुढची गोष्ट आहे खुराक आणि आरोग्यामध्ये मुळात ही शेवटची गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायची आणि ही गोष्ट रेग्युलरली आपल्याला फॉलो करायची. ती म्हणजे काय? तर आपला जो ब्रीडिंगचा बोकड मित्रांनो आहे, तो व्यवस्थित फिट राहणं गरजेचं आहे. कारण तो आपल्या शेळ्या वगैरे फिट करत असतो आणि त्याने फिट राहणं त्यासाठी म्हणजे त्याचा स्टॅमिना टिकणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला बोकडाचा आपल्याला रेग्युलरली व्यायाम करून घ्यायचा आहे मित्रांनो. रेग्युलरली व्यायाम म्हणजे काय? आठवड्यातून 1 दिवस घ्या, 15 दिवसातून 1 दिवस घ्या, पण बराच वेळ त्याला दमवलं पाहिजे. थोडंसं तुम्ही त्याला फिरवलं पाहिजे, पळवलं पाहिजे, चालवलं पाहिजे. त्याचं पोट पण व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे. त्याच्या अंगावरची फॅट आहे मित्रांनो ती कमी झाली पाहिजे. फॅट कमी पाहिजे. तब्येत नको कमी व्हायला. मसल नाही कमी झाली पाहिजे. फॅट कमी झाली पाहिजे. कारण फॅट जर जास्त असेल तर बोकड ॲक्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे फॅट कमी झाली पाहिजे. त्यासाठी बोकडाचा रेग्युलर व्यायाम करून घेणं गरजेचं आहे. किती दिवसातून घ्याल? आठवड्यातून तुम्ही एकदा घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्यावेळी जरा दमला पाहिजे बोकड, धापा टाकला पाहिजे, पळवलं पाहिजे जरा आणि त्याला पाणी लगेच पिऊन देऊ नका. थोडंसं त्याला रिलॅक्स होऊन द्या. जास्त घाबरवायचं नाही बोकडाला आपल्याला. त्याच्याबरोबर खेळायचं जरा. तब्येत त्याची व्यवस्थित राहण्यासाठी हा व्यायाम गरजेचा आहे मित्रांनो. तो ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तर ही गोष्ट होती खुराक आणि आरोग्याबद्दलची पायदेशीच्या बोकडाबद्दल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की पायदेशीचा बोकड मुळात कसा पाहिजे? तो घेत असताना काय-काय चुका होतात लोकांच्या? आपल्या काय चुका झाल्या तेही सांगितलं. लहान बोकड अजिबात खरेदी करू नका. खर्च फक्त जाईल तुमचा भरपूर. रिस्क तुमच्या टांगती तलवार तुमच्या डोक्यावर राहील. ज्यावेळेस तुम्हाला ब्रीडिंगचा बोकड
पाहिजे, गरज पडणार आहे, त्यावेळेस डायरेक्टली मोठा बोकड खरेदी करा मित्रांनो. मोठा म्हणजे काय, आता तुम्हाला मोठे बोकड बरेचसे दाखवले. ते सर्व गुणवैशिष्ट्य पाहून मोठा बोकड, 1.5 वर्षाचा बोकड डायरेक्ट खरेदी करा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तरी चालेल. तुम्ही बोलाल, "मग अहो एवढं बजेट नसतं आमचं." काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम एवढाच आहे फक्त मित्रांनो, की बजेट थोडंसं सुरुवातीला ॲडजस्ट करा. कारण तुमचा जो पैदाशीच्या बोकडासाठी जे पैसे टाकता तुम्ही, ते कधी वाया जात नाहीत. त्याच्यापेक्षा 4 पैसे एक्स्ट्राच मिळतात तुम्हाला. कारण का? तो पैदाशीचा बोकड जो आहे तो तुम्ही 1.5 वर्षाचा बोकड घ्याल. तो फिट कराल शेळीला, शेळी फिट कराल, त्याने वापराल शेळ्यांसाठी तुमच्या. वापरून झाल्यानंतर त्या काळानंतर, काही काळानंतर त्या बोकडाचं वजन वाढ चांगली झालेली असेल आणि त्या बोकडाला पुढे ब्रीडिंगसाठीही विकू शकता किंवा बकरी ईदसाठीही तुम्ही विकू शकता. तर ही गोष्ट आहे ब्रीडिंगच्या बोकडाबद्दलची. लक्षात ठेवा या गोष्टी. तर लोकांचे काय प्रश्न असतात थोडेसे ते समजून घेऊया ब्रीडिंगच्या बोकडाबद्दल. तो म्हणजे पैदाशीचा बोकड किती किमतीपर्यंत मिळतो? पैदाशीचा बोकड आहे मित्रांनो, तो अगदी 10,000 पासून 20,000 पर्यंत, 25,000 पर्यंत असतो. बोकड कसा आहे, किती दाताचा आहे, म्हणजे त्याचं वय काय आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचबरोबर त्याची कलर कसा आहे, त्याचे किती मोठा आहे, लांब किती आहे, याच्यावर ठरतात ह्या गोष्टींची किमती. तर एक 15,000 पर्यंत पण मिळाला तरी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 18,000 पर्यंत मिळाला तरी घेऊ शकता. तर सुरुवातीच्या काळामध्ये जास्त पैसे घालवू नका. चांगला डिसेंट बोकड भेटला तरी तो बोकड क्रॉसिंगसाठी वापरा. हळू आपल्याला गोष्टी कळायला जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला बोकडांच्या ह्या जातींमधल्या गोष्टी कळतात. बोकडाची खरी किंमत ठरवता येते. हे अनुभवानंतर हळू जमतं. पण सुरुवातीच्या काळात एकदम जास्त पैसे देऊन गुंतवणूक करू नका. तुम्हाला एक टेंटेटिव्ह किंमत सांगितली 15,000 इज ओके, ओके प्राईस, ओके किंमत आहे ही. तर पायदेशीचा बोकड कुठून घ्यायचा मित्रांनो? शक्यतो पायदेशीचा बोकड मित्रांनो तुमच्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही फार्मवरून घ्या. त्याचं कारण काय? तर त्याचं लसीकरण व्यवस्थित झालेलं असतं, शेळ्यांचं लसीकरण व्यवस्थित झालेलं असतं. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्याच्यामुळे आणि त्यात मुळात ब्रुसेलोसिस जो आजार सांगितला तो फार्मवर जनरली होत नाही. बाहेर राहणाऱ्या शेळ्यांमध्ये होत असतो. कारण तो बोकड आहे, बाहेर राहणारा बोकड जो आहे, बाहेर शेतकऱ्याकडचा असेल किंवा कोणाकडे असेल, तर तो बोकड बऱ्याच शेळ्यांना फिट करत असतो. त्यामुळे तो आजाराची लागण त्या बोकडाला असायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शक्यतो बोकड जो आहे तो तुमच्या आसपासच्या फार्मवरून घ्या. तो कधीही चांगला. त्यानंतर पैदाशीचा बोकड किती वर्ष चालतो? तर मित्रांनो, पैदाशीचा बोकड तुमचा 1.5 वर्षापासून पुढे अगदी तुमची 4-5 वर्ष म्हटलं तरी तो चालू शकतो. त्यात काही अडचण नाहीये. तुम्ही जरी 2 वर्षाचा, 3 वर्षाचा बोकड आणला तरी तो पुढे 2-3 वर्ष चालू शकतो. त्यामुळे काही अडचण नाही. तो बोकड पुढे अगदी पैदाशीचा बोकड तुमचा 5-6 वर्ष म्हणलं तरी चालू शकतो. त्यानंतर आपल्या शेडवरील बोकड पैदाशीसाठी वापरावा का? हा प्रश्न बरेच वेळा लोकं विचारत असतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अजिबात नाही. त्याचं कारण काय आहे? तर आपल्या शेडवरच्या पैदाशीचा बोकड म्हणजे समजून चला, की एखादी शेळी आहे. त्या शेळीला एक पाट झाली, एक बोकड झाला. ठीक आहे. आणि तो बोकड पुढे होऊन मोठा होऊन दुसरी पाट झाली, तिला जर क्रॉस करत असू आपण, तर ते सेम ब्लड लाईनमधले बोकड आहेत. तर अशा बोकडांकडून क्रॉसिंग केल्यामुळं किंवा अशा प्राण्यांचं ब्रीडिंग झाल्यामुळं याचा दुष्परिणाम असा होतो, की प्राणी अपंग जन्माला येतो. जो करडू जन्माला येतं ते अपंग येतं. बऱ्याच वेळा पॅरालिसिस झालेली करडं जन्माला येतात किंवा पायाने त्याला तिरकत असतो करडू ते. त्याला चालता येत नाही व्यवस्थित. असे प्राणी असतात किंवा ऐकायलाच येणार नाही त्या प्राण्याला. तर असे प्राणी असतात, असे करडे जन्माला येतात. त्यामुळे शक्यतो शक्यतो म्हणण्यापेक्षा अजिबातच तुमच्या फार्मवरचाच बोकड त्याच ब्लड लाईनसाठी वापरायचा नाहीये. कारण मित्रांनो उपयोग होणार नाही. तुम्ही जर असा बोकड जर वापरायला लागला, तर तुमचे करडे जे आहेत ते असे अपंग जन्माला येणार आणि त्यातून पुढे कस्टमर पण चांगले मिळणार नाही त्याला. त्यामुळे शक्यतो किती वर्ष चालवावा मग हा बोकड? मग बदलावा किती वर्षांनी बोकड हा? पैदाशीचा बोकड जो तुमच्या समजून चला. मग तुम्ही बोलाल, की आपण एक बोकड आणलाय, ठीक आहे. आणि तो बोकड मी आज पहिल्या वेताला शेळीला फिट केला. त्याच्याकडून करडं मला मिळाली, ठीक आहे. परत मी त्या शेळीला दुसऱ्या वेळेला त्याला फिट केला, परत करडी मिळाली. पण आता जर पहिल्या वेताची जर ज्या शेळीची बोकडं जी करडं आहेत किंवा ज्या पाठी आहेत, त्यांना जर परत मला त्या बोकडाकडून फिट करायचं तर मी करावं का? तर मित्रांनो मी सांगेन की नका करू. त्यासाठी आपला बोकड जो आहे ब्रीडिंगचा बोकड आहे तो एक 1 ते सव्वा वर्षाने किंवा 1.5 वर्षापर्यंत तुम्ही बदलू शकता. 1.5 वर्षानंतर फक्त रोटेशन ठेवायचं, 1.5 वर्षानंतर आपल्याकडचा पैदाशीचा बोकड आहे तो बदलत चालायचा. नवीन बोकड घ्यायचा आहे. तो बोकड रिप्लेस करायचा दुसऱ्या बोकडाने. त्याच्यामुळे काय ती रिस्कही राहत नाही. विचार जास्त करावा लागत नाही, की अरे आपल्या की आपण त्याच रक्तगटातला किंवा त्याच ब्लड लाईनमधला बोकड फिट करतोय का? त्यामुळे टेन्शन राहत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस फॉलो करायची काय सिंपल. दर 1.5 वर्षानंतर तुमचा जो बोकड आहे, तो रिप्लेस करायचा आहे तुम्हाला ब्रीडिंगचा बोकड. हा पहिला बोकड आहे तो चांगल्या किमतीत जाणार आहे. समजून चला 15,000 ला घेतला असेल तो 20,000 ला नक्कीच जाईल पुढच्या वर्षी कमीत कमी. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे जर नियोजन केलं, तर अडचण येत नाही आणि कन्फ्युजनही राहत नाही. हे लोकांचे मित्रांनो मुळात लोकांचे प्रश्न होते. तर हे सगळे झाली पैदाशीच्या बोकडाबद्दलची माहिती. आता तुमचं काम.
आता तुमची टास्क काय आहे मित्रांनो, तर तुम्ही मला एक WhatsAppच्या आपल्या ग्रुपवर तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे, जसा तुम्ही रेग्युलर पाठवताय तसा. आणि मला खूप आवडेल, की तुम्ही ही गोष्ट व्यवस्थित म्हणजे विचार करून पाठवली तर. तर मला एक सांगा, की आपल्याला कोणत्या जातीतील बोकड पाहिजे? म्हणजे आपण कोणत्या जातीतील बोकड घेणार आहात? आणि तो कोणत्या वयाचा घेणार आहात? मी तुम्हाला वय पण सांगितलंय. ही थोडीशी तुमची टेस्ट आहे. कोणत्या जातीचा बोकड घेणार आहे, तेही सांगा आणि तो कोणत्या वयाचा घेणार आहे, तेही सांगा. तुम्हाला आज एवढं सगळं सांगितलंय. मला एक अपेक्षा आहे, की तुम्हाला राइट उत्तर येईल, कारण एवढं जीव तोडून मी सांगितलंय. मला एक अपेक्षा आहे, की सगळ्यांना समजलं असेल. ते दोन्ही गोष्टींचं उत्तर पाठवून द्या. कोणत्या जातीचा घेणार आहात आणि कोणत्या वयाचा असणार आहे. वाट पाहतोय तुमच्या मेसेजची WhatsAppच्या ग्रुपवर आणि मी नक्की मेसेजला रिप्लाय करेन तुमच्या. तोपर्यंत आजच्या व्हिडिओपर्यंत इथपर्यंतच थांबूया आपण. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.